everybody. Today we are at Mahabur Agro Farms, and this is a hydroponic farm system, and we have come to see how hydroponics system works. Is it feasible in our Sangli region, and what kind of plants will be grown over here. I am here with Mr. Jay Mahabur, who will help us give some information about the hydroponic farm. So this is Mr. Jay Mahabur, and now we will move on to see the farm. आता आपण इथे 5 टाईपचे लेटेक्स लावलेले आहेत. हा रॉकेट आहे, इथे रोमेन, इथे रेड लीफ लोरोसो आहे, ग्रीन लीफ, इथे मध्ये मध्ये दुसरा हा बटर आहे. This is palak, which is grown hydroponically. Look at the size of the leaves. Totally insect free, very clean. धुवायची पण गरज नाही आहे. And there you can see the plant. Each and every leaf is clean. एकही डाग नाही, चुरगळलेलं नाही आहे, होल्स नाही आहे. दॅट इज द ब्युटी ऑफ हायड्रोपोनिक्स. दिस इज द प्रायमरी स्टेज. छोटे छोटे पॉट्स असतात आणि त्याच्यामध्ये आत हे अराउंड 3-4 सेंटीमीटर पाणी कंटिन्युअसली वाहत असतं. हे प्लांट्स लावलेले आहेत आत्ता, त्याच्यामध्ये न्यू प्लांट्स आहेत. हे कंपल्सरी ह्युमिडिटी मेंटेन करावी लागते. टेम्परेचर कूल ठेवण्यासाठी असे मोठे मोठे एक्झॉस्ट फॅन्स लावले जाते. वरती तुम्ही चेक केलं तर स्प्रिंकलर्स आहे, ह्युमिडिफायर्स आहेत. आणि एवढं पाणीसुद्धा त्यांच्या ह्याच्यातनं चिलर लावलेलं आहे पाण्यासाठी सुद्धा. पाणी पण चिल्ड येतं. आणि एवढं सगळं करूनसुद्धा आपल्या इकडचा उन्हाळ्यामुळे थोडा त्रास होतो. बट इफ टेम्परेचर्स आर प्रॉपरली मेंटेन, देन दिस काइंड ऑफ फार्मिंग इज रिअली गुड. कुठेही जमिनीची नाही आणि मल्टी लेअरमध्ये फार्मिंग होऊ शकतं याच्यामध्ये. यू कॅन ग्रो ऑल टाईप्स ऑफ हर्ब्स अँड लीफी व्हेजिटेबल्स व्हेरी नाईसली. दिस इज द चिलर प्लांट फ्रॉम वेअर द वॉटर कम्स. या अशा पाईप्स थ्रू सगळीकडे वॉटर सप्लाय केले जाते. या अशा प्रकारे सीडलिंग ट्रेमध्ये बेट टाकून प्लांट्स रेडी केले जाते. दिस ट्रेज आर प्रिपेअर्ड फॉर न्यू प्लांट्स. आणि मग ते हायड्रोपोनिक्सच्या कप्समध्ये सो केलं जातं. हे अशा प्रकारे हायड्रोपोनिक्सचे कप्स तयार केले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्टली आपण सीड्स लावून पहिला झाडं तयार करून घ्यायची. ही तयार केलेली प्लांट्स बघतो आपण वेगवेगळ्या टप्प्यात डेट्सप्रमाणे. प्रत्येकावरती त्याचे डेट्स टाकले जातात, किती दिवसाचे प्लांट्स आहेत. आणि मग त्याप्रमाणे त्याला हायड्रोपोनिक्सच्या ट्रेमध्ये ठेवलं जातं. हे हायड्रोपोनिक्सच्या ट्रेमध्ये हे तयार झालेलं जे सॅपलिंग प्लांट आहे ते इथे असं ठेवलं जातं. आणि कंटिन्युअस वॉटर फ्लो होतं नॉनस्टॉप. अगेन वॉटर इज रियूज्ड. अजिबात पाणी वेस्ट होत नाही. तर कमीत कमी पाणीमध्ये हे प्रोजेक्ट होऊ शकतो.
seen a small little video clip from Mahabir Agro. Now I'll ask a few questions. Sir, when did you start the Mahabir Agro hydroponics plant? Mahabir Agro was started almost 2 years ago in August 2018. तुम्ही हे चालू कराय काय विचार करून चालू केलं होतं? सांगलीसारख्या ठिकाणी हायड्रोफोनिक्स चालेल काय विचार केला होता? सांगलीसारख्या ठिकाणी हायड्रोफोनिक्स उन्हाळ्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे मला त्यावेळेला थोडं वाटलं होतं. पण ही याला ऑर्गॅनिक म्हणू शकत नाही आपण, पण क्लीन फार्मिंग आहे. त्याच्यावरती कुठल्याही टाईपचं इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाईड काही स्प्रे केलेलं नसतं. त्यामुळं मला डिमांड मार्केटमध्ये चांगली आत्ता जरी नसेल तरी इथनं पुढे 2-4 वर्षानंतर खूप चांगली डिमांड येईल असं वाटते. त्यामुळे त्यावेळेला चालू केलं. थँक्यू. तुम्ही म्हटलं की हायड्रोफोनिक्स फुल्ली ऑर्गॅनिक नाही आहे. सो व्हॉट काइंड ऑफ केमिकल्स आर युझिंग ऑर इज इट रेसिड्यू फ्री केमिकल्स? केमिकल्स रेसिड्यू फ्री आणि केमिकल्स आम्ही डिरेक्टली घालत नाही, पण NPK फॉर्म्युला जो बेसिक कुठल्याही ह्याला वाढायला लागतो तोच फक्त त्यामध्ये घातलेला असतो. म्हणजे खालचं जे पाणी फिरत असतं, जे आतमध्ये आपण बघितलं त्या पाण्यामध्ये फक्त NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे बेसिक बोरॉन, मॅग्नेशियम म्हणजे या सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या असतात. बाकी आम्ही कुठले एक्स्ट्रा वरनं केमिकल किंवा त्याच्या ग्रोथसाठी वगैरे असं आम्ही काही ॲड करत नाही. हायड्रोफोनिक्सच्या प्लांटसाठी खूप जास्त जागा लागते का? नाही, हायड्रोफोनिक जागा तुम्ही कराल तितक्या म्हणजे आता तुम्हाला होम गार्डन्स करायला येतात त्यामध्ये, आणि होम गार्डनचे सेट्स खूप चीप आणि इझिली अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला घरच्यापुरती भाजी लावायची असेल तर ते खूप सोपं आहे आजकाल करणं. आणि याच्यामध्ये घरगुती याच्यामध्ये मग आपण युजफुल आहे हायड्रोफोनिक्स हाऊसहोल्ड गार्डनसाठी? हाऊसहोल्ड गार्डन जर कुणाला गार्डनिंगची हाऊस असेल आणि जर का लिफी ग्रीन्स किंवा हर्ब्स कुणाला स्वतःची उगवणे करायची असतील तर त्यासाठी खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही घरामध्ये करलेला त्याच्यामध्ये कुठलेही बेसिकली स्वच्छ राहतं ते सगळं. आणखी आजकाल बाहेरनं काय त्याच्यावरती स्प्रे होऊन येतो हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे हे आता खूप खूप चांगलं आहे. हायड्रोफोनिक्सचं फार्मिंग फार कॉस्टली आहे असं ऐकलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हायड्रोफोनिक्स कमर्शियली करायला थोडं कॉस्टली आहे, पण हायड्रोफोनिक्स होम युनिट्स माझ्यामध्ये आजकाल 4-5 हजारापासून चालू होतं. कमर्शियली करणं हे अजून थोडं कॉस्टली आहे. म्हणजे तुम्हाला ग्रीन हाऊसचा सेटअप आला, तुमचा सगळी हायड्रोफोनिक्सचा प्लांटचा सेटअप आला, पण ते आणि कंटिन्युअसली वॉटर तुम्हाला फिरवा लागतं पाणी. बाय ग्रॅव्हिटी याच्यामध्ये नसल्यामुळे तुम्हाला कंटिन्युअस पॉवर बॅकअप, टेम्परेचर कंट्रोलिंग, वॉटर टेम्परेचर कंट्रोलिंग या सगळ्या गोष्टी आल्यामुळे त्याची कॉस्ट थोडी वाढत आहे. आणि टेम्परेचर मेंटेन कसं करता? आमच्या ग्रीन हाऊसमध्ये आम्ही पॅड्स आणि फॅन्स आहेत, 10 फॅन्स आणि मागे एक मोठा पॅड आहे सेल्युलोज पॅड. मग त्यामुळं ते दिवसा साधारणतः बाहेरच्यापेक्षा 10 डिग्री टेम्परेचर ड्रॉप आम्हाला आतमध्ये मिळतो. हायड्रोफोनिक्समध्ये कुठल्या प्रकारचे क्रॉप्स घेणे जास्त युजफुल आहे? आता हायड्रोफोनिक्समध्ये 2-3 टाईप आहेत बेसिकली. त्यातलं आम्ही जे वापरतो ते NFT न्यूट्रिएंट फिल्म टेक्नॉलॉजी म्हणतात. या टाईपमध्ये फक्त पाण्याचा 2 ते 3 mmचा लेअर त्या पाईप्समध्ये असतो. त्यामुळं ज्या झाडांचं रूटिंग सिस्टम एकदम लहान आहे ती झाडं याच्यामध्ये खूप चांगली आहेत. जसं कुठलीही लिफी ग्रीन्स आणि होप्ससुद्धा कमी, पण लिफी ग्रीन्स आहे दिस इज ऑप्टिमम प्लांट फॉर ग्रोईंग लिफी ग्रीन्स. आपण कुठकुठले क्रॉप्स घेतोय? आपण आता आतमध्ये साधारणतः 5 टाईपचे लेटेसेस घेतो. रोमेन, लोलोरोझो, ग्रीन लीफ, पाकचॉय आहे, परत अरेग्युला आहे, आणि आता स्पिनच आणि बेबी स्पिनचचे ट्रायल्स चालू. हायड्रोफोनिक्समध्ये मॅनपॉवर जास्त लागते? हायड्रोफोनिक्समध्ये मॅनपॉवर कमी लागते. कमी. माझा 10,000 स्क्वेअर फीटचा हा आहे, पण याला मला 2च माणसं खूप. आणि टेक्निकल माणसं लागतात का त्याला, की रेग्युलर माणसं चालतात? टेक्निकली असं कोण लागत नाही, पण तुम्हाला ॲग्रिकल्चरची बेसिक ह्याच्यासाठी कोण सपोर्ट करणार असेल तर जरा चांगलं होतं. म्हणजे तुम्ही कुठली कीड लागायला लागली किंवा काही डेफिशियन्सी आली तर त्यासाठी कोण कन्सल्टंट जर का असेल तर मग दॅट हेल्प. हा जो इन्फ्रास्ट्रक्चर वन टाईम कॉस्ट आपण करतो तो चांगलाच कॉस्टली आहे कमर्शियलसाठी. त्याची लाईफ किती असते? याची लाईफ नाही म्हणजे आता साधारणतः आता ग्रीन हाऊस जर का आपण म्हणलं तर ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर जे आहे त्याला 20-25 वर्ष तर काही होत नाही, पण साधारणतः 5 ते 8 वर्षानंतर तर जो कागद असतो प्लास्टिकचा जो शेड आहे ते शेड चेंज करायला लागतं. ते पिवळं पडलं की मग परत ते ऑब्स्ट्रक्शन लाईटला हालचाल होतो, त्यामुळे ते चेंज करायला लागतं. स्ट्रक्चरला काही होतं. स्ट्रक्चर. आणि
एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्याच कॉमन लोकांना असेल की बाजारात जेव्हा विकत घ्यायला जातो तेव्हा साधारण फार्मरनी लावलेली भाजीपेक्षा ही भाजी कॉस्टली पडते का अगर घ्यायची असेल तर? हो, साधारण कारण की कॉस्टली पडते बरोबर आहे, पण ते कॉस्टली का पडते कारण की ह्याच्यामध्ये आम्ही मॅक्सिमम प्रयत्न केला असतो की काही वर्ण मारायचं नाही. जर का आम्ही उद्या त्याच्यामध्ये केमिकल्स वापरून करायचं म्हणलं तर माझी सायकल जे 45-55 डेजपर्यंतची आहे कुठली ग्रो करायची ती मी 45 डेजपर्यंत आणू शकतो आणि माझं वेट 20-40% इन्क्रीज करू शकतो जर का मी केमिकल्स वापरले तर. पण ते आम्ही न वापरता आम्ही कमीत कमी याच्यामध्ये करायचा प्रयत्न करतो. मग त्याचा बेनिफिट म्हणून तो आम्हाला वरती एक थोडंसं टोकन घ्यावं लागतं. हायड्रोफोनिक्ससाठी लागणारे जे काही तुमचे लिक्विड फर्टिलायझर्स असेल किंवा त्याचे सॅपलिंग्स जे असेल तुम्हाला मेंटेनन्ससाठी लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्या सांगलीमध्ये इझिली अवेलेबल आहेत? सीड्स सांगलीमध्ये सगळ्या मिळतात. सीड्स इथं रवींद्र सावंत म्हणून आहेत त्यांच्याकडे बऱ्याचदा कुठलेही सीड त्यांच्याकडे मिळतो, तो प्रॉब्लेम नाही आहे. लिक्विड फर्टिलायझर्स जे आहेत आता ज्यांनी मला सिस्टम दिली होती कारण की लिक्विड फर्टिलायझरचं कॉम्बिनेशन खूप वेगवेगळं प्रत्येकाचं असतं. आता मी पहिल्यापासून एक फ्युचर फार्म्स म्हणून चेन्नईची कंपनी आहे त्यांच्याकडचं मी वापरतो, मला ते सुटेबल झाले माझ्या सिस्टमला म्हणून मी नवीन ट्रायल्स घेत नाही, मी त्यांच्याकडनंच कंटिन्यू करतो. पण आहेत पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दोघं तिकडून आहेत ते सप्लाय करतात. जे क्रॉप आहेत त्याच्या न्यूट्रिएंट कंटेंट्समध्ये काय फरक पडतो सॉईल ग्रोन क्रॉप्स आणि म्हणजे व्हेजिटेबल्सचे? न्यूट्रिएंट कंटेंट ह्याच्यात थोडं जास्त चांगलं असतं कारण की ह्याच्यामध्ये झाडाला आपण कुठलीही गोष्ट सॉलिड देऊ शकत नाही. त्यामुळे कधी झाडाला सिंपल युरिया जरी घातला तर वरनं आपण लगेच पाणी घालतो कारण की रूट्स सॉलिड काही ॲब्झॉर्ब करू शकत नाही, त्यांना लिक्विडच लागतं. आणि तिचा हा फायदा आहे सिस्टमचा की जे रूट्स कंटिन्युअसली पाण्यामध्ये असतात त्यामुळे त्यांना जे काय लागतं जितकं ते सगळं ते कंटिन्युअसली ॲब्झॉर्ब करत असतात 24 तास. त्यामुळे ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट ॲक्च्युली नॉर्मल ग्रुपपेक्षा चांगले असतात. आणि हायड्रोफोनिक्समध्ये काही फ्लोरल प्लांट्स वगैरे घेऊ शकता? फ्लोरल प्लांट्स वगैरे होऊ शकतात करायचे असतील तर, पण इथं तर कोट करत नाही म्हणजे मला माहिती. जर कुणाला एखादा छोटासा प्लॉट ऑफ लँडवरती हे सुरू करायचं असेल तर ह्याच्यासाठी मार्केट अवेलेबल आहे का? जे काही क्रॉप आहे त्याच्यासाठी लोकल आहे का तुम्हाला बाहेर पाठवावं लागतं? लोकल पण आहे बाहेर पण आहे, पण बाहेर मला असं वाटतं माझ्या अनुभवावरून त्या 2 वर्षाचा अनुभव की हायड्रोफोनिक्स स्केलवरती केला तर प्रॉफिटेबल. तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये तुम्ही फार एक मग तुम्हाला मुंबईत सारखे रेट्स पण इथं विकायला पाहिजे. अगदी म्हणजे 300 रुपये किलो 350 रुपये किलो. आता तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला स्केलवरतीच त्याच्यामध्ये जास्त मिळू शकतो. अँड अजून हायड्रोफोनिक्सबद्दल तुम्हाला इफ समबडी वॉन्ट्स टू स्टार्ट इथे सांगलीमध्ये तर त्यांच्यासाठी तुम्ही काही सल्ला वगैरे देऊ शकाल की इज इट गुड इनफ टू समबडी टू स्टार्ट इट ऑर नो? नॉट ॲज युअर कॉम्पिटिटर बट नाही, पण माझा अनुभव यातला खूप वर खाली राहिलेला आहे. पहिल्यांदा मी ज्यावेळेला केलं 2 वर्षापूर्वी त्याला पावसामध्ये माझं सगळं वाहून गेलं, परत रिबिल्ड करायला लागलं. मग त्यानंतर उन्हाळा पावसाळा थंडी टेम्परेचर व्हेरिएशन त्यामुळे प्रत्येक वेळेला कारण मी यात माझं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ॲग्रिकल्चरचा काही संबंधच नव्हता. मला हे थोडं अवघड गेलं पहिले 1.5 वर्ष. पण कुठं टेक्निकल फील्ड चांगलं आहे करायचं असेल. ओके, थँक्यू सर. आणि कुणाला ह्याच्यात मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आय थिंक यू विल कोऑपरेट विथ इट. अँड थँक्यू सो मच फॉर ऑल द इन्फॉर्मेशन यू हॅव गिवन अस. थँक्यू सो मच.